प्रत्येकाने जीवनात प्रत्येक गोष्टीत आनंद मांडला पाहिजे. सुख दुःख प्रत्येकाला आहेत, मात्र हे सर्व आनंदाने स्वीकारले पाहिजे. मनुष्याने आपल्या अंगी अहंकार काढून टाकला पाहिजे. नुसते कडक कपडे घालून समाजात मिरवण्यापेक्षा चांगले विचार आचरण ठेवले पाहिजेत. गावागावात तरुण वर्ग राजकारणामुळे व्यसनाधीन बनत चालला आहे. त्याकरिता चांगले विचार, चांगल्या संगती धरून मुलांवर चांगले संस्कार घडवण्याची गरज आहे. आपल्या मुलामुलींच्या लग्नात आहेराच्या वस्तू न आणता तो खर्च गावागावातील जिल्हा परिषद शाळांना द्यावा व शाळा डिजिटल करण्याचे आवाहन अकोले तालुक्यातील श्री क्षेत्र इंदोरी या आपल्या मूळ गावी आई वडिलांच्या समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख यांनी 4 दिवसीय कार्यक्रमात काल्याच्या कीर्तनात केले आहे. यावेळी शनी शिंगणापूर देवस्थानचे हरिभक्तपरायण सुखदेव महाराज, महामंडलेश्वर योगेशानंद महाराज, हरिभक्तपरायण मोठे देसाई महाराज, आमदार डॉक्टर किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, प्राध्यापक के देशमुख, हरिभक्तपरायण शालिनी देशमुख, बाळासाहेब देशमुख, गंगाधर देशमुख, हरिभक्तपरायण कृष्णा महाराज देशमुख आदी मान्यवर, भाविक, महिला भगिनी, ग्रामस्थ, विठ्ठल मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. एक बाजू काय उघडी इकडे झाकलं तर इकडे उभं टायर तुटला तो 2 दोऱ्या घेऊन आला बाहेर. याच्या ऐवजी आपण जर हे केलं तर ही गरज आहे ती म्हणायचं. आता आम्ही बऱ्याच ठिकाणी काय केलंय, इस्राताला टोप्या डायरेक्ट हरिपाठ. 5 रुपयाला हरिपाठाचं पुस्तक आहे, होलसेलमध्ये 3 रुपयाला मिळतंय. 1000 हरिपाठाचं पुस्तक वाचायचे. म्हातारी माणसं खिशात जपून ठेवतात आणि महिला मंडळ हरिपाठ फेकून देत नाही. म्हणजे तो हरिपाठ देवाऱ्यात जातो, खिशात जातो, कसाही राहतो. निदान तेवढा तरी त्याचा फरक. डायरेक्ट 1000 हरिपाठाचे पुस्तक हरिपाठ. आपल्याला हा पहिला बदल केला तर शाळाही चांगली होईल आणि परमार्थही होईल. ही काळाची आपण नुसतं त्याच मार्गाने जर चाललं तर जमणार नाही. आणि आता कधी चांगलं काम करायचं ना. आणि ह्या गावांमध्ये ह्या पॉलिटिक्समुळं, राजकारणाच्या पार्ट्यांमुळं गावांचा तमाशा झाला. आमची सुद्धा इतकी पंचायत झाली महाराष्ट्र गावात. माझ्या घरात चहा प्यावा आणि कीर्तनाला उभं राहा. ते म्हणते तुम्ही विरुद्ध पार्टीच्या घरी चहा केली, जाताना का झाला काय गंमत झाली. आपल्याला काय माहित नसते हा तमाशांचं काय. त्याने माहिती बाबा 2 मिनिटं चहा आता बरं. चहा सुद्धा कोणच्या घरी जाऊ नये. ते पोहत लोक फोटो काढतात. बाबा आमच्या घरी चहा लावता रॉकेल पेवा पण कोणत्या घरात बोर्डवर चहा पण येळभर व्हॉट्सअपला. बरं व्हॉट्सअप पण फेसबुक आपला असं आहे. वर पालथं पडायला लागलं का टेटसला, वर उताना पडायला लागलं का टेटसला, वर दात वाजवायला लागलं का टेटसला. पोरग बापाला हाणताना टेटसला ठेवलं. आपण हे बंद केले पाहिजे. हे बंदच करायला पाहिजे. ते पार्ट्यांमुळे काय होतं, विकास कामाचा अडथळा होतो. आणि वरचं काय नसतं, वरची मंडळी सगळी एकत्र असते, त्यांचं काय घेणं देणं काय नसतं. ती निवांत असतात. आता 5-6 महिने झाले कसे रिलॅक्स. ते चांगले असतात. गाव जे म्हणणार हा ह्या गटाचा तो त्या गटाचा चांगल्या कामांचं वाटवं झालं. मंदिर करताना, गाव करताना, शाळा करताना पॉलिटिक्स हा विषय कधीच नसावा. आपल्याकडे नेमक्या प्रगत सरकारी दवाखाना मंजूर झाला, पडलेली पार्टी म्हणजे पुढं बांधली त्या पाऊल. दुसरा म्हणतो मा आजाचा उकडा तिथं होता, झाली पैसे दवाखानाही नाही. आणि वरून तो होतो नाही होऊन देत. आणि आपला पण होता पैसे परत जाऊन दे. जिंकलो तू. दुसरं मला माहितच होतं तुझ्यावर लक्ष्मी प्रसन्न आहे, तुला यश. चांगल्याला लक्ष्मी वापरा ना. चांगलं करायचं ना, टपकन एकत्र या ना. आणि सगळी माणसं एकत्र आली की कोणताही काम यशस्वी होतं. आपल्याकडे नाही राहत, पण
कितीतरी गावांमध्ये सत्तेची मीटिंग बसली का पहिला म्हणता करायचं आहे काय आता एक लगेच म्हणायचं मागच्या विषयाला तुला दुसरं लगेच म्हणलं तुम्हाला मागचं काढायचं सप्ताह गेला आणि याच्यामुळे मी 10 वर्ष अनुभव घेतला इथला आपण चांगल्या कामाला कधीच निगेटिव्ह उचवू आपण जे काम चांगलं या म्हणजे जर तुम्ही म्हणत असेल की निवृत्ती महाराज इथून सप्ताह दुसरीकडे येणार होते तर येत किंचितही मला पटत नाही. ह्या जन्मभूमीवरती इंदुरीकर महाराजांचं खूप सारं प्रेम आहे. जसं आई आणि वडिलांवरती आहे तसं ह्या गावावरती ह्या जन्मभूमीवर खूप प्रेम आहे. जसा श्रीकृष्ण गोकुळात सवंगड्यांचं गायी ओळख होता, त्या सवंगड्यांबरोबर राबत होता, तसे आमचे निवृत्ती महाराज इथं शेळ्या ओळख होते, गुरं ओळख होते, शिक्षण घेतलं. नंतर आबिदखिंड सारख्या गावामध्ये शिक्षक म्हणून विना अनुदानित शाळेवर काम केलं. तिथले विद्यार्थी सांगतात की सरांनी कधीच हातात पुस्तक घेतलं नाही. म्हणजे ही प्रचंड बुद्धिमत्ता लाभलेला खरं ती ईश्वरी देणगी आहे. प्रत्येकाला ती बुद्धिमत्ता लाभलच आणि ती मांडण्याचं कौशल्य लाभलच असं नाही. तर त्यांच्या बंधूंनी जे वर्णन केलं तर खरोखर आपला तालुका गाव तर तुमचं कृतार्थ झालंयच. म्हणजे महाराष्ट्रात आम्हाला जर आमची ओळख सांगायची तर 2च गोष्टी, एक कळसुबाई सांगावं लागते, दुसरं इंदुरीकर महाराज. म्हणजे आम्हाला कुठले तुम्ही आम्ही जर सांगितलं राजूरचा आहे, अकोल्याचा आहे, ते म्हणजे विदर्भाचं अकोलं का इकडचं अकोलं, त्यापेक्षा इंदुरीकर महाराज जिथले तिथला आम्ही आहे. माझा एक मित्र आहे देवेंद्र भुयार, 2 वर्षापासून महाराजांची तारीख मागतो मी प्रभा, की आताशी कुठंतरी भेटली. धन्यवाद तुमचं. म्हणजे हे आपल्याला जाणीव असावी की महाराज महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी कानाकोपऱ्यात देशात मागणी खूप. हा माणूस आपल्या वाट्याला येतो हे आपलं भाग्य आहे. गावात तुमच्या मला वाटतं गुरुपौर्णिमा किंवा एकादशीच्या दिवशी महाराजांचं कीर्तन असतं संध्याकाळी, हे तुमचं भाग्य आहे. त्यामुळे सगळे कामधंदे सोडायचे आणि आपण कीर्तनाला यायचं. मागाशी सहज म्हटलो राग नका मला, महाराज म्हटले का आले नाही तर कदाचित आम्हाला सगळ्यांना जागा पुरावी म्हणून ती माणसं लांब बसलेली आहेत गावकरी आणि म्हणून आम्हाला दिसू शकले नाही. तर तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम दिलंय पुढच्या वर्षी अजून प्रेम देऊ. महाराज देवस्थानचे अध्यक्ष आहे. मी देवीच्या मंदिराला 25 लाख रुपये आमदार निधीतून दिलते, पण आज शब्द देतो की ते मंदिर पुरं करण्यासाठी जेवढे काही पैसे लागतील तेवढे मी देईन, एवढे मी ह्या निमित्ताने. आणि महाराज बद्दल जास्तीचं बोलायला काय रोज तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात. प्रतिनिधी भाऊसाहेब वागचौरे, स्टार न्यूज, अकोले.